यश कशावर अवलंबून असतं याबद्दल आम्ही प्रत्येक वेळी चर्चा करतो, पण आयुष्यामध्ये प्रत्येकाचा संघर्ष हा ठरलेला असतो आणि त्या संघर्षातून मार्ग काढणं हे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आलेल्या अनुभवावरून ठरतं. अनुभव कोणते आले आणि अनुभवाचा तुम्ही फायदा कसा घेतला? स्वप्न बघणं हे चुकीचं नाही, पण स्वप्नासाठी काय तयारी असते? स्वप्नासाठी आम्ही काय करतो? खूप मोठे स्वप्न ठेवून आमची तयारी किती आहे हे पण बघणं महत्वाचं आहे. यशाचं सूत्र किंवा यश मिळवण्यासाठी खूप काही करावं आणि त्या कार्यामध्ये मग्न राहावं हा तर एक उद्देश आहे, पण तुम्ही तुमच्या कार्यामध्ये किती कार्यमग्न असता? जेव्हा तुम्ही एक कार्य केल्यानंतर दुसऱ्या कार्यात त्या कार्य नसेल तर तिसऱ्या कार्यामध्ये तुम्ही कार्यमग्न होता. कदाचित तिथं यश नाही आलं, हरकत नाही, पण तुम्हाला आलेल्या अनुभवातून तुम्हाला यशासाठी ते कारणीभूत असतं. म्हणजे नेहमी तडजोड महत्वाची आहे, पण त्या तडजोडीसोबत तुमची त्या कामासाठी तळमळ किती आहे, तुम्ही काम किती करता आणि कार्यशील किती राहता यावर तुमच्या यशाचं सूत्र अवलंबून असतं. आपल्याला वाटतं हे स्वप्न माझं खूप दिवसापासूनच आहे, पण स्वप्नासाठी किती कार्य करतो, स्वप्नासाठी मी किती वेळ देतो आणि स्वप्नासाठी मी तयारी किती करतो, मला जे मिळवायचे त्यासाठी माझे प्रयत्न किती आहेत, या प्रश्नाचं उत्तर स्वतःकडे आहे. स्वतःचा शोध म्हणजे यशाचा शोध नक्कीच मिळतो. धन्यवाद.